नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. स्वामी सेवेमध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा पारायण म्हणजे गुरुचरित्र. गुरुचरित्र ह्या पारायणाला आपण खूप मनापासून आणि खूप श्रद्धेने आपण त्याचे वाचन पठण करतो, कारण की गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. श्री दत्त महाराजांचे दुसरे पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या जनकल्याण आणि जनजागृतीच्या कार्याचे चरित्र म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ. श्री गुरुचरित्र पारायणमध्ये अधिव्याधी, जन्मोजन्मीचे शापताप, कुणाचे मन दुखावले गेले असेल तर ते कर्म हे सगळे नष्ट करण्याचे सामर्थ्य गुरुचरित्रामध्ये आहे. श्री गुरुचरित्रच्या वाचनाने मन पवित्र होते, आचारसंहिता सुधारते, सामाजिक मूल्ये दृढ होतात, सांस्कृतिक स्वास्थ्य सुधारते. सद्गुरू म्हणजे काय, ते भक्तांसाठी काय करतात, गुरुभक्ती कशी असावी, कर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा म्हणजे काय, सतत सत्कर्म हा कसा भवसागरातून सुटण्याचा मार्ग आहे, अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला गुरुचरित्रामध्ये मिळतात. परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की हा ग्रंथ स्त्री आणि पुरुष दोघेही वाचू शकतात. हा ग्रंथ माता अनुसूयाची पवित्रता दर्शवितो आणि श्री दत्त महाराज हे माता अनुसूयाच्या बालक आहेत. त्यामुळे हा ग्रंथ स्त्रियांनी पण जरूर वाचावा. आपल्यावरील पितृदोष, जी काही संकटे आहेत, जन्मोजन्मीचे आपले जे पितृदोष आपल्यावर लागलेले आहेत, कुंडलीमध्ये आणखीन कुठले कालसर्पदोष, जे काही दोष असतील, घरातील नकारात्मकता, पिशाच्य बाधा जे काही असेल तर ते मुळातून नष्ट करण्याचे सामर्थ्य, ताकद ह्या गुरुचरित्रामध्ये आहे. गुरुचरित्र हे तुम्ही वर्षातून का एकदा का होईना हे घरामध्ये करा. महिन्याला केलं तर खूपच उत्तम, पण जर जमतच नसेल तर वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र हे घरामध्ये केलं पाहिजे. गुरुचरित्रामध्ये आपल्यावरील सर्व दोष, आपली सर्व पापे नष्ट करण्याचं सामर्थ्य या पवित्र ग्रंथामध्ये आहे. तर त्यामुळे आपण गुरुचरित्र हे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये येऊन एकदा तरी हे गुरुचरित्र करायला पाहिजे. पण गुरुचरित्र एकदा जरी केलं तर नंतर तुम्हाला त्याची ओढ बसणार गुरुचरित्र वाचण्याची, पारायण करण्याची. नंतर ती तुम्हाला एक प्रकारे महिन्याला तुम्हाला करण्याची ती ओढ बसेल. ह्या प्रकारचं गुरुचरित्र आहे आणि तेच 7 दिवस पारायणाचे कसे जातात आणि ती वेगळीच ती एक जाणीव असते. आपण एकदम स्वामींच्या जवळ आहोत, आपल्या गुरूंच्या जवळ आहोत, अशा प्रकारे ते 7 दिवस आपल्याला वाटतात. आपल्या आयुष्यातले एक वेगळेच ते 7 दिवस आपल्याला वाटत असतात. तर त्यामुळे एकदा गुरुचरित्राच्या पारायणाचा अनुभव तुम्ही नक्की सर्वांनी घ्यावा. ज्या महिला गुरुचरित्र करणार आहेत त्यांनी मूळ गुरुचरित्र ग्रंथ न वाचता दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ हा वाचावा. मूळ गुरुचरित्र ग्रंथ हा महिलांनी वाचू नये, कारण की त्या ग्रंथामध्ये, त्या ओव्यामध्ये एवढी पवित्रता आणि एवढी ताकद असते ना, एवढी ऊर्जा त्या ओवीमध्ये असते, ती आपल्या महिलांच्या गर्भशयावर त्याचा परिणाम होतो. ते आपल्या गर्भशयाला सहन होत नाही, त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला जाणवतो. त्यामुळे महिलांनी मूळ गुरुचरित्र वाचू नये. दिंडोरी प्रणीतचा गुरुचरित्रचा ग्रंथ आहे, तो केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी वाचावा. पण पारायण हे महिलांनी जरूर करावे. तुम्हाला जेवढे नियम शक्य आहे तेवढे नियम पाळून तुम्ही हे गुरुचरित्राचं वाचन करा. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बसणार आहात तेव्हा तुम्हाला थोड्याफार मनामध्ये शंका येणारच. त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही नियम पाळून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा. परत तुम्हाला ती एक मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं तुम्हाला हे वाटेल की नाही, मला आता हे संपूर्ण नियम पाळूनच गुरुचरित्राचं ग्रंथ पारायण पूर्ण करायचं आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची. ती गोष्ट आपल्याला म्हणजे ह्याचे दोष लागतील, ह्याचे नियम माझ्याकडून होणार नाही, त्यामुळे गुरुची अवकृपा माझ्यावर होईल असे विचार करू नका. जे मेन आहेत ना, ब्रह्मचर्य पाळणे, नॉनव्हेज न खाणे, ह्या प्रकारचे जे आहे, खाली झोपणे, जमतच नसेल तर झोपा तुम्ही बेडवर, काही अडचण नाही. पण ब्रह्मचर्य आणि नॉनव्हेज घरामध्ये आणू नका, तुम्ही हे खाऊ नका. हे कंपल्सरी तर तुम्ही गुरुचरित्र पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता, हे गुरुचरित्राचे नियम पाळून. पहिल्यांदा गुरुचरित्र पारायणाला बसला, भरपूर त्रास होणार. घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती तुम्हाला त्रास देणार. आपले पितरांचा जो काही आपल्याला त्रास आहे तो त्रास आपल्याला होणार. पहिल्यांदा गुरुचरित्राला बसला की खूप त्रास होणार. पुढच्या वेळी गुरुचरित्र करायलाच नको घरामध्ये असं सुद्धा तुम्हाला वाटणार. पण गुरुचरित्र करायचं सोडू नका. यामुळे सगळे पाप आपले नष्ट करण्याची ताकद या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे.
सगळे पाप आपले नष्ट करण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे। तर असं नाही की आपण हे पाप नष्ट करून आणखीन रोज आपण पाप कुठले ना कुठले तरी करत राहायचं। तर सत्कर्माने वागायचं, आपली कर्तव्ये जी आहेत, जी कर्मे आहे ते व्यवस्थित करायची। सगळ्यांनी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायणाचा अनुभव नक्की अनुभवून घ्या। खूप चांगले अनुभव येतात गुरुचरित्र पारायणाचे। तर व्हिडिओ इथेच थांबवते। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।